वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 23 मधील बहुजन विकास आघाडीच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी एकत्रितपणे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला। प्रभाग 23 अ मधून माया ध्रुवकुमार तळेकर, प्रभाग 23 ब मधून वृंदेश उमा पाटील, प्रभाग 23 क मधून गीता रवींद्र आयरे आणि प्रभाग 23 ड मधून प्रवीण सीताराम नलावडे यांनी ओमनगर गणपती मंदिरात पूजा अर्चा करून प्रचाराची विधिवत सुरुवात केली। यानंतर धुरी कॉम्प्लेक्स गार्डन गणपती मंदिर, ओम नगर गायत्री मंदिर, एच कॉलनी येथील गणपती मंदिर, विद्या मंदिर रोडवरील साईबाबा मंदिर, समता नगर विघ्नहर्ता गणपती मंदिर तसेच विशाल नगर साईबाबा मंदिर येथे दर्शन घेऊन परिसरातील सुख समृद्धी आणि शांततामय निवडणुकीसाठी प्रार्थना करण्यात आली। या धार्मिक स्थळांपासून सुरू झालेल्या प्रचाराला स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली। यावेळी बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते व माजी परिवहन सभापती भरत गुप्ता, माजी आरोग्य सभापती राजेंद्र कांबळे, माजी नगराध्यक्ष राजेश्वरी नारायण, माजी नगरसेवक हेमंत परडवा, गुजराती समाजाचे बिपिन खोखाने, माजी नगरसेविका मनीषा जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत वॉर्डमधील मूलभूत समस्या, विकास कामे आणि नागरी सुविधांना प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली। बहुजन विकास आघाडीने नेहमीच जनतेच्या विश्वासावर काम केले असून पुढेही जनहिताचे प्रश्न ठामपणे मांडले जातील असे उमेदवारांनी सांगितले। उपस्थित नागरिकांनीही आतापर्यंत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून तोच विश्वास भविष्यातही कायम राहील अशी भावना व्यक्त केली। संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, एकजूट आणि सकारात्मक वातावरण दिसून आले।